पश्चिम बंगालच्या राजकीय इतिहासात राजकीय हिंसाचार ही काही नवी गोष्ट नसली तरी 30 मे 2026 रोजी सोनारपूर येथे तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला ही अत्यंत गंभीर घटना मानली जाते। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेनं संपूर्ण राज्याचं राजकारण ढवळून निघालं असून तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातील संघर्ष आता एका अत्यंत टोकाच्या वळणावर येऊन पोहोचलाय। ही घटना नेमकी काय होती, यामागे कोणते राजकीय वाद होते, प्रशासकीय पातळीवर काय चुका झाल्या आणि याचे दूरगामी राजकीय परिणाम काय होऊ शकतात, पाहणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील अनेक भागात हिंसाचाराच्या घटना समोर आल्या होत्या। सोनारपूर नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 9 मधील तृणमूल काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते संजू कर्माकार यांची या हिंसाचारात हत्या झाली होती। या मृत कार्यकर्त्याच्या आणि हिंसाचारातील इतर पीडित कुटुंबांचं सांत्वन करण्यासाठी खासदार अभिषेक बॅनर्जी हे 30 मे रोजी दुपारी सोनारपूर येथे पोहोचले होते। एक VIP आणि ज्येष्ठ नेते येणार असल्यामुळे तिथं स्थानिक प्रशासन आणि पोलिसांचा बंदोबस्त असणं अपेक्षित होतं, परंतु बॅनर्जी यांचा ताफा सोनारपूरमध्ये शिरताच परिस्थिती अत्यंत वेगानं बदलली। खासदार अभिषेक बॅनर्जी गाडीतून उतरून पीडित कुटुंबाच्या घराच्या दिशेने जात असताना तिथं आधीच मोठ्या संख्येनं गोळा झालेला एका संतप्त जमावाने त्यांना चारी बाजूंनी वेढलं। बॅनर्जी समोर येताच जमावानं त्यांच्या विरोधात अत्यंत आक्रमक घोषणाबाजी सुरू केली। चोर चोर आणि बांगलादेशी अशा घोषणा देत जमावानं थेट बॅनर्जी यांच्या दिशेनं कूच केली। सुरुवातीला हा केवळ निषेध असावा असं वाटत असताना अचानक जमावातील काही लोकांनी त्यांच्या अंगावर अंडी, दगड, विटा आणि चपला भिरकावण्यास सुरुवात केली। भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप TMCनं केलाय। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून अभिषेक बॅनर्जी यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांच्याभोवती गराडा केला, पण जमावाची संख्या आणि त्यांचा आक्रमकपणा इतका प्रचंड होता की सुरक्षाकडे मोडून काही लोक थेट बॅनर्जी यांच्यापर्यंत पोहोचले। या लोकांनी अभिषेक बॅनर्जी यांना थेट धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली। जमावाकडून त्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली, ज्यामध्ये त्यांच्या पाठीवर, छातीवर आणि हातापायांवर बुक्क्या मारल्या गेल्या। या झटापटीत अभिषेक बॅनर्जी यांचे कपडे, शर्ट फाडण्यात आले आणि त्यांचा चष्माही जमिनीवर पडून फुटला। या संपूर्ण हल्ल्यादरम्यान अभिषेक बॅनर्जी यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला होता। जमावाकडून सातत्यानं दगडफेक केली जात होती। अशा अत्यंत आणीबाणीच्या प्रसंगी त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखून अभिषेक बॅनर्जी यांच्या डोक्यात तातडीनं एक हेल्मेट घातलं। हे हेल्मेट वेळेवर मिळाल्यामुळे दगडांनी अंडी थेट त्यांच्या डोक्याला लागण्याऐवजी हेल्मेटवर आदळले। स्वतः अभिषेक बॅनर्जी यांनी नंतर प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की जर ते हेल्मेट वेळेवर मिळालं नसतं तर त्यांच्या डोक्याचे 2 तुकडे झालेच असते आणि त्यांचा जागीच मृत्यू देखील झाला असता। अखेर पोलिसांनी आणि सुरक्षा रक्षकांनी अतोनात प्रयत्न करून बॅनर्जी यांना जमावाच्या तातडीतून सोडवलं आणि अत्यंत कष्टानं त्यांना गाडीत बसून सुरक्षितपणे तेथून बाहेर काढलं। या हल्ल्यात बॅनर्जी यांच्या छातीत अत्यंत अंतर्गत दुखापत झाली असून तिथे रक्ताच्या गाठी तयार झाल्यात, तसेच त्यांच्या बरगड्यांनाही गंभीर मार लागलाय। पश्चिम बंगालच्या राजकारणात भ्रष्टाचार आणि घराणेशाही हे अत्यंत संवेदनशील मुद्दे राहिलेत। अभिषेक बॅनर्जी हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे असल्यामुळे विरोधी पक्षांकडून त्यांचं नेहमीच लक्ष केलं जात आहे। सोनारपूरमधील जमावानं चोर चोर अशा घोषणा दिल्या, त्यामागे स्थानिक पातळीवरील विविध सरकारी योजनांमधील भ्रष्टाचार याबद्दल नागरिकांमध्ये असलेला संताप कारणीभूत होता, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे। तसेच सीमावर्ती भागातील घुसखोरी आणि मतपेढीच्या राजकारणावरून विरोधकांनी तयार केलेल्या नरेटिव्हमुळे जमावानं त्यांना बांगलादेशी म्हणून हिणवल्याचं दिसून आलंय। या हल्ल्यानंतर तृणमूल काँग्रेसनं अत्यंत आक्रमक भूमिका घेतली असून भारतीय जनता पार्टीनं रचलेला एक पूर्वनियोजित आणि सुनियोजित खुनाचा कट होता असा थेट आरोप केलाय। अभिषेक बॅनर्जी यांनी स्वतः भाजपवर गंभीर आरोप केलेत। त्यांच्या मते सोनारपूरमधील एका स्थानिक बँकेट हॉलमध्ये भाजपनं बाहेरून आणलेले भाडोत्री गुंड आणि हल्लेखोर लपून ठेवले होते। स्थानिक नागरिकांचा मुखवटा घालून या गुंडांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला। ममता बॅनर्जी यांनी या घटनेचा तीव्र निषेध करताना म्हटलंय की विरोधक आता राजकीय लढाई सोडून थेट शारीरिक हिंसेवर उतरलेत। एका खासदारावर, जो एका पक्षाचा मुख्य चेहरा आहे, त्याच्यावर भर दिवसा असा हल्ला होणं हे लोकशाहीला कलंकित करणार आहे। तृणमूल काँग्रेसने या हल्ल्याचा संबंध भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुवेंदू अधिकारी यांच्याशी जोडलाय। शुवेंदू अधिकारी यांच्या चिथावणीवरूनच हा हल्ला घडवून आणण्यात आलाय असा दावा TMCनं केलाय। अभिषेक बॅनर्जी यांनी या घटनेनंतर स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्यांनी आरोप केलाय की ते सोनारपूरला जाणार असल्याची पूर्वकल्पना आणि त्यांच्या सुरक्षेची माहिती पोलिसांना आधीच देण्यात आली होती, तरी ही घटनास्थळी अत्यंत तोकडी सुरक्षा व्यवस्था का ठेवण्यात आली याचं उत्तर गृह विभागाने आणि पोलिसांनी दिलं पाहिजे। बॅनर्जी यांनी स्पष्ट केलंय की ते या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आणि सुरक्षेतील त्रुटींवर बोट ठेवण्यासाठी न्यायालयात दाद मागणार आहेत आणि दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत गप्प बसणार नाहीत। तृणमूल काँग्रेसच्या या गंभीर आरोपानंतर भारतीय जनता पार्टीनं हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावलेत आणि या घटनेला एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केलाय। भाजप नेत्यांचं म्हणणं आहे की भाजपचा हा हल्ल्याशी थेट कोणताही संबंध नाही। हा हल्ला पक्षानं नियोजित केला नसून तो तृणमूल काँग्रेसच्या अत्याचाराला आणि भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या पश्चिम बंगालमधील सामान्य जनतेचा संताप आहे। भाजपच्या मध्ये निवडणुकांनंतर तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी राज्यातील हजारो भाजप कार्यकर्त्यांची घरं पेटवून दिली आहेत।
अनेकांना गाव सोडण्यास भाग पाडलंय. या सर्व हिंसाचाराचं नेतृत्व आणि समर्थन थेट तृणमूल काँग्रेसच्या सर्वोच्च पातळीवर केलं जाते. सोनारपूरमध्ये जेव्हा अभिषेक बॅनर्जी आले तेव्हा तेथील पीडित सामान्य जनतेला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आलं नाही. ज्या नेत्यांना आपल्या पक्षाच्या हिंसेकडे दुर्लक्ष केलं तो आज स्वतःला पीडित दाखवण्यासाठी तिथं आलाय अशी भावना लोकांमध्ये होती आणि त्याच भावनेतून हा उद्रेक झाला असा युक्तिवाद भाजपनं केलाय. सुवेंदू अधिकारी आणि इतर भाजप नेत्यांनी असाही आरोप केलाय की तृणमूल काँग्रेस सहानुभूती मिळवण्यासाठी आणि राज्यातील मूळ मुद्द्यांवरून लक्ष भरकटवण्यासाठी हा घटनेचा राजकीय वापर करतात. जर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असेल तर त्याला स्वतः ममता बॅनर्जी जबाबदार आहेत. अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेला हल्ला ही केवळ एका नेत्यावरील वैयक्तिक दुखापत नसून ती पश्चिम बंगालच्या हिंसक राजकीय संस्कृतीचं विदारक दर्शन घडवणारी घटना आहे. लोकशाहीत कोणत्याही मुद्द्यावर मतभेद असू शकतात. निषेध नोंदवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, परंतु लोकप्रतिनिधीवर अशा प्रकारे प्राणघातक हल्ला करणं, त्याचे कपडे फाडणं आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करणं हे कोणत्याही सुसंस्कृत समाजात समर्थनीय ठरू शकत नाही. या घटनेवरून सुरू असलेलं राजकारण हे दोन्ही बाजूंनी आपापलं राजकीय हितसंबंध जपण्यासाठी केलंय. तृणमूल काँग्रेस जिथं याला भाजपचा कट ठरवतंय तिथं भाजप याला लोकभावना सांगून हात झटकते. परंतु या राजकारणाच्या पलीकडे जाऊन या घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं आहे. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. तसेच राज्यातील राजकीय हिंसाचाराची ही मालिका कायमची कशी थांबवता येईल यावर दोन्ही पक्षांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. अन्यथा सत्तेच्या या हिंसक संघर्षामध्ये पश्चिम बंगालची सामान्य जनता आणि लोकशाहीची मूल्य होरपळून निघत राहतील यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.